आम्हाला बी काहीतरी म्हणणार आहे, आम्ही बापरे बापरे अरे फोन दोस्त जा रे. कसं आणलं नाही आला. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज दुपारी आई पप्पा घरी आले. आई पप्पा म्हणजे माझे सासू सासरे. त्यांना आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, त्यामुळे 2 दिवस झाले ते पुण्यात होते, पण आम्हाला कळूसुद्धा दिलं नाही त्यांनी. दुपारचं ऑफिस झालं आणि थोडंसं लोळू म्हटलं तर गाढ झोपच लागली. उठल्यानंतर अचानक बेल वाजली आणि बघते तर काय, आई पप्पा दाराच्या बाहेर उभे होते. आम्ही तिघं म्हणजे मी, अभिजित आणि आजी तिघंही आश्चर्यचकित झालो आणि डोळ्यात आनंदाश्रूच आले. त्यानंतर सगळ्यांची गळाभेट घेतली. सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला होता. चहा झाल्यानंतर बाकीची मंडळी घरी गेले आणि आम्ही डायनासोर गार्डनला आलो. तिथे गेल्यावर आईंमधलं लहानपण आम्हाला बघायला मिळालं. आईंसोबत मी पण वर गेले, पण एवढी मोठी स्लाईड बघून मी परत खाली आले. दुसऱ्या दिवशी आम्ही देहू, आळंदी आणि गजानन महाराजांचं मंदिर असे 3 ठिकाणे करायचे ठरवले. गाडीत काकांनी खूपच छान सोय करून ठेवली ती बसण्यासाठी. ट्रॅव्हल करताना खूप मज्जा आली. कुणाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्यात या चिमुकली नायराच्या व्हाईट ड्रेसला एक छोटासा डाग पडला, त्यामुळे तिचा मूडसुद्धा ऑफ झाला होता आणि बाकीची मंडळी तिला समजवण्यात लागली होती. आम्ही ज्या दिवशी निघालो त्या दिवशी होता संडे आणि संडेला जायचं म्हटल्यावर गर्दी तर असणारच. पण आम्ही सगळ्यांनी आदल्या दिवशीच ठरवून घेतलं होतं की दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे गर्दी असणारच आहे, त्यामुळे सकाळी लवकर निघायचं. म्हणून सगळेच जण सकाळी सकाळी लवकर उठले, पटकन तयार झाले आणि 7 वाजताच आम्ही घरातनं बाहेर पडलो. रस्त्याने येताना ट्रॅफिक पण नव्हती, त्यात लवकर पण पोचलो आणि प्रवाससुद्धा सुखदायी झाला. आमच्या लग्नानंतर आई पप्पा पहिल्यांदाच पुण्याला आले होते आणि सगळ्यांच्या सुट्ट्यासुद्धा मॅनेज झाल्या होत्या, त्यामुळे फिरायला जायला मिळालं. सगळ्यात पहिले आळंदीजवळ असल्यामुळे आम्ही आळंदीला जायचं ठरवलं. सकाळचं वातावरण खूपच सुंदर होतं. थोडीशी थंडी, थोडंसं ऊन, नदीकाठचं वातावरण. आतमध्ये गेल्यावर पण सगळं बांधकाम दगडाचं आहे आणि खालची जी फरची आहे ती पण खूपच गार लागत होती. एवढ्या सकाळी आलोय तरीसुद्धा मंदिरात खूपच गर्दी होती. तुम्ही बघू शकताय किती गर्दी झालेली आहे. त्यात लहान मुलांची ट्रीपसुद्धा आलेली होती. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी मनाई आहे, त्यामुळे छान दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यावर फोटो काढले. त्यानंतर मग बाहेर आलो आणि देवपूजेसाठी लागणाऱ्या थोड्याफार वस्तू घेतल्या. माझ्याकडे महादेवाची पिंड नाही आहे, त्यामुळे आम्ही पिंड बघत होतो, पण पाहिजे तशी मिळाली नाही, त्यामुळे मग घेतलीच नाही. ज्यांच्याकडे आम्ही वस्तू घेत होतो तिथे असलेल्या काकांनी देवपूजेसाठी लागणाऱ्या माळींवर पाय ठेवला होता. ते बघून थोडं वाईट वाटलं. तिथून पुढे आल्यावर नदीकाठी छान पालखी सोहळा बघायला मिळाला. नाचत गात छान पालखीची मिरवणूक निघालेली होती. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाच्या वेळी इथे खूपच गर्दी असते. भक्तांना माऊलींच्या भक्तीत तल्लीन झालेलं बघून खूपच पवित्र वाटत होतं. असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा केव्हा ही व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल. मंदिराच्या आसपासचं वातावरण खूपच छान होतं. खूपच प्रसन्न वाटत होतं.
सगळ्याच पुरुषांनी त्यानंतर टिळे लावून घेतले. त्यात या चिमुकलीने पण नंबर लावला होता. सकाळी सकाळी झोपेतून लवकर उठल्यामुळे तिची जरा झोपमोड झाल्यासारखंच झालं होतं. बघून आहे रा इकडे दिसत नाही तिला. पुढे जाऊन मी फ्रंटने व्हिडिओ घ्यायला स्टार्ट केलं तर दीदी म्हणताय मी मंदिरात येऊन फॅशन शो केल्यासारखं पोच देते. मंदिराच्या बाहेर आल्यावर खऱ्या फुलांना सुकवून त्यांच्या माळा बनवलेल्या बघायला मिळाल्या. नंतर मग सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतला आणि गजानन महाराजांच्या मंदिराकडे जायला निघालो. आतमध्ये पार्किंग नसल्यामुळे गाडी बाहेरच पार्क करावी लागली. मला बरेच दिवस झाले या मंदिरात यायचं होतं. ती इच्छा आज माझी पूर्ण झाली होती. खूपच सुंदर आणि मनाला शांती मिळेल असं हे मंदिर आहे. डोळ्यांना मनमोहक वाटणारं आणि इथून जावंसं न वाटणारं या मंदिरात शिस्त खूपच पाळली जाते. स्वच्छताही खूपच आहे आणि मंदिराचं बांधकामही खूपच छान केलेलं आहे. हा आमचा एंटरटेनमेंटचा धमाका होता. आत्ता जरा नायरामध्ये एनर्जी आलेली दिसली. तिचं छान काउंटिंग करत करत पायऱ्या चढणं चालू होतं. आतमधलं शूटिंग करायला मनाई होती, त्यामुळे जेवढं करता आलं तेवढं केलं. दर्शन छान झालं. दर्शन घेतल्यानंतर जेवायला आलो. जेवणाची वेळ पण झालेली होती आणि भूक पण खूप जोरात लागली होती, त्यामुळे सगळ्यांनी जेवणं करून घेतली. जेवणं वगैरे झाली आणि लगेच निघालो देहूला जायला. तिघही मंदिरांचे दर्शन खूपच छान झाले. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.